फक्त काही काही झाड राहते पण त्यांना आपण टायराला जास्त करून चोकोल मारलेलं आहे, पण चांगली बेहतर आहे एकदम. कैसे है आप लोग? नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज पप्पा डाळिंबामध्ये पावडर मारताय. सकाळी सकाळी पप्पा आलते इकडं आणि स्प्रे बघा कसा बसलाय, एकदम चांगला. फक्त काही काही झाड राहते पण त्यांना आपण कडाला एक हात देऊ शकतो, असं म्हणजे कडाला अशी राहतीच एक. पण वल्ल पण आहे, ट्रॅक्टर काही फसत तर नाही. पण मग टायराला जास्त करून चोकोल मारलेलं आहे. आता साईज पण चांगली बेहतर आहे एकदम. आता आहे 110च्या आसपास. आणि आता ढेप आणली आपण ही गाईची, म्हणजे हिला स्लरी मध्ये टाकायचं इडं. आता कवा बघू, आता पप्पाची पावडर झाली का लगेच डेपीचे पाहू. आणि ते नाही, मी आंघोळसुद्धा करेल नाही, फक्त सकाळी लवकर येईल. कारण की सकाळी ना दूध आणायला लागतं, आणि दूध म्हणजे मळ्यातूनच आणायला लागतं आपल्या दुसऱ्या. आणि ते झालं का दीदीला सोडलं मग डेपीचं आणलं. मग आता इकडं आलो आहे, मग आता ब्लॉग सुरू केला आहे. आता इकडं साईज पण मला एकदम चांगली वाटते, पण मग एवढंच काय छोटी मोठी फळं राहतात. आपण जी ढेप आणलेली ती ढेप इडे टाकलेली, हां म्हणजे ती काम झालं हिचं. आता इडल्या झाडाची साईज दाखवतो तुम्हाला. हे बघा, वाटत नाही तुम्हाला छोटं वाटेल, पण हे बाई छोटं आहे, त्याच्या मागं मोठं आहे. हां हे बघा, इकून ज्याची साईज एकदम भारी होईल. याला का रे प्रोटीन भेटलं नाही आता त्याच्यामुळे. फार बबल करून ठेवला. थोडं ग्राम चालला आता इकडं. आणि वातावरण बघा आता एकदम आबटसं झालेलं आहे. इकडं अंधारसं झालं आहे थोडंसं. आणि आज आमच्या इकडं बंगल्या म्हणजे सरपंच आहे ना, त्यांच्या पोराची इकडं आज म्हणजे घरी आपल्याच असं म्हणायचं, तिकडं आज आहे पुऱ्या आणि सवासनी जेवू घालायचं काम म्हणजे चालू करायचं आहे. मम्मी गेली आत्ता, मग गाडी आता इकडून अशी गाडी तिकडे गेली. मग आता बघा आपल्याला किती वेळ लागतो, किती नाही पाऊस सुरू होईल असंच वाटतं मला इकडं डायरेक्ट. कारण की वातावरण तसं झालं, थेंब तर पडायला लागले. आत्ता तुम्हाला टाकली कशीच थेंब पडला पाऊस. सुरू झाला आता बऱ्या. इकडे झाले आहे ड्रिप सरळ करायचं काम. आणि नळ्या फुटवले, त्या पण मोठ्या चुलत्याच्या नळ्या आमच्याकडे. इकडे म्हणजे पक्कड करवत चाललो आहे. इकडं आतमध्ये ना नळ्या निघालेल्या आहे काही ठिकाणी ना, त्याला कट आणि व्यवस्थित तारेने आवळून करून टाकायचं. आता इकडे सरळ केलं पप्पांनी, पण इकडे पप्पाचं काम चालू आहे, इकडं माझं करतो. हे बघा आता इथं ही कोणची पेप्सी, तिला नाही काही गरज. सो इकडं सगळं झालेलं. आता नळ्या पण टाईट केल्या. हे बघा एवढे हात नुसते लाल होऊन जातात, नुसतं फक्त मातीला आता एकदा. आता इकडे बघू शकतो, इकडे नाही होणार, कोरडी माती लागते. ये मैंने किया है सब. सो आता इकडं झालेलं आहे. आता आहे ना ही चप्पल बघा, ही कपडे बघा, आता हे हात, आणि जेवण करतो. आणि कालचा ब्लॉग आहे ना, माझ्याकडून कालचा ब्लॉगचा डेटा डिलीट होऊन गेला. म्हणजे आज आहे 30 तारीख, 28 तारखेचा सगळा डेटा आहे ना डिलीट होऊन गेला. मग आता काय करावं झाले. सो काय आता झाली आहे शिवमहापुरांची कथा. आणि इकडं आता शुगरची गोळी विसरलो तो खायची. आता ही आरती आहे, बघू शकता इकडे एक आरती दिसते याच्यामध्ये. ही बाई
आणि ही आता दररोज अर्धी चालू आहे. आता शुगरचं थोडं शुगर नाही मला, पण ते माझं BMT केलं ना तेव्हापासून ती शुगर आली. आता लिमिटमध्ये येतं, कंट्रोलमध्ये पण आहे, जास्त नाही आता शुगर. आणि आता चेक पण नाही. माझी पहिली शुगर 500-600 राऊंड अशी जायची, त्या कधी कधी मशीनही बंद पडून जायचं. मग आता शुगर आता नॉर्मल आहे, जास्त पण नाही, 150च्या आतच आहे. आणि सकाळी लवकर जर उठलो ना तर 111, 90, 110 अशी राहते. मग आता जेवण केलं का तेव्हापासून गोळी तसं तेव्हापासून आहे ना, अरे गोळी कुठं पडली, तेव्हापासून माझी शुगर आहे ना एकदम म्हणजे एकदम कंट्रोल राहते. जेवण जर केलं ना 2 तासांनी चेक केलं तर फक्त 134, 22, 122 अशी भरते. आता लिमिटमध्ये पण आता कसंही गोळी मला दररोज घ्यावंच लागते कसंही करून. कारण की पहिले मी माझं ऑपरेशन होतं तेव्हापासून तर आत्ता पण, तर आत्ता तर नाही, आता कमी 1.5 वर्ष झाले मी गोळ्या खायला नाही. का आता कमीत कमी 8 गोळ्या खायचो मी BMT केल्यापासून. तर 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष खाल्ल्या मी, पण आता एक पण गोळी नाही खात. आता फक्त ही शुगरची आहे, ती पण आता बंद होणार आहे 6 महिन्यांनी. अजून 3 महिने झाले, अजून 3 महिने पुढं. आता आहे वरच्या प्लॉटमध्ये मी, इकडं बाबांचं चाललं आहे गेलं ना, आपल्याला खत टाकायचं आहे. मग इकडे खड्डे खाणावं लागतील ना, त्यासाठी बाबा मंचिंग पेपर काढून राहिले. आणि आपल्या गौरीसाठी गवत पण होईल तेवढंच. तर बाबा मला 100% गवत आहे ना घेऊन जायला लावतील. आपलं पण तळ ना साफ करायचं आहे आपलं तळ. बघू आता टँकर आला, पण आज इकडे जाणार आहे वरती. त्याला नाराज नको यायला ना, लय दिवसापासून आपल्याकडे चालू आहे, त्याच्यामुळे तो त्याला नको नाराज नको व्हायला. तो पण तो बोललो एकदा तिकडे एकदा इकडे. आज आपल्याकडं हा टँकर हा आहे ना, हा एक होईल आणि जो मोठा आहे ना दुसरा एक होईल आज. मला माहिती होतं की बाबा गवत सांगायचं ठेवा. आता एक कुठं तरी ठेवलेली इकडंच, ती शोधू राहिली मी, पण मला लक्षात नाही राहिली कुठं ठेवली. म्हणजे मी आता बघितली ती, माहिती नाही कुठं ठेवली ती बाबा. मी एक तर कावाची वाट पाहू राहिली इकडे त्याच्यावाली, बलतच चालू आहे त्याच्यावालं. हां इकडे चालू आहे पाऊस मीडियम, जोरात पण नाही. काचवर करत गप माझे ते सगळेच घरी आलेलो आहे. असं झालं का आईला चक्कर आणि उलट्या सुरू झाल्या, त्याच्यामुळे एमर्जन्सीमध्ये ओझरला सेवा हॉस्पिटलला गेलो. इकडे काही जास्त टाईम नाही घेतला कारण की सलाईन लावलं तर मग सलाईन लावलं. आता एकच सलाईन लावलं. मग आता घरी आलो, तिकडं बंगल्यावर गेलो, बंगल्यावर मग इकडं आलो. नाही एक मोठी गाडी घेऊन आपली पप्पा लहान गाडीवर येत्याचे मागून. अजून एक सांगायचं राहिलं का, आपण सेवा हॉस्पिटलमध्ये का गेलतो, कारण की आमचे फॅमिली सर नव्हते, आमचे जांगर गावातले पण नव्हते, मोहोडी गावातले पण नव्हते. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट कुठं गेलो, ओझरला गेलो. त्याच्यामुळे नाहीतर मग आपण डायरेक्ट तिकडंच जातो. पण मग कसं दुपारचा टाईम होता, सर आणि ते त्यांच्या घरी राहत्या, जास्त मोठं नाही पण क्लिनिक राहते त्यांच्यावाली. मग आता हा कसं सरकारी मोठा हॉस्पिटल आहे, सेवा हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे आपण तिकडे गेलो होतो. त्याच्यामुळे आता काय, आता तू तर पहिले गा ग महिंद्रा. त्याच्यामुळे आता ना आईला थोडं आता झोपेल ती, चक्कर आहे त्याचे. आता बघू उद्या ना तिने काय केलं, ते डॉक्टर मुथा सर म्हणून आहे याचे नाशिकचे, म्हणजे त्यांची ना ती गोळी बरोबर आहे. पण आईनी काय केलं, माझ्या आईनी संध्याकाळची 7 वाजता ती गोळी ती सकाळी खाली. ती पण असं आहे का अर्धी खायची होती, पण तिने एक खाल्ली, त्याच्यामुळे तिला उलट्या झाल्या. त्यावरून तिला पण उपवास, आज मंगळवार, ते मंगळवारचे तिने देवीचे उपवास धरले. ठीक आहे, काय अडचण नाही देवीची. सो आता गाडी आपल्याला शेडमध्ये लावायची, खूपच जास्त माखलेली आहे. हे बघा, हे माखलेली बघा किती आहे, हे बघा. आता हिला आपल्याला धुवायला लागणारच आहे, कारण की आता लग्न आपलं जवळ आलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित धुवायला लागणार. हे बघा, बघितलं ना किती काय नाही. हे बघा आतमधून बघा, आता अशी एक नाही, इकडे पण बघा. हे बघा, इकडे नाही, इकडे बघा. हे बघा,
आता चाललंय आता गाडी शेडमध्ये लावायची आहे. आणि आज आपण उद्योग केलेले आहे काय का ड्रिपच्या नाळ्या आणि पावडर मारलेली. पप्पानी पावडर मारली, मी नाही मारली, पण फक्त खाणं सोडायला मी होतो. आणि तो परत पप्पाचा चालू होतं काय उद्योग त्यांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर मग आपण ड्रिपच्या नाळ्या एकदम व्यवस्थित टाईट केल्या, कारण की आता उद्या मंचिंग पेपर बहुतेक आथरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला काय करायचं माहिती का, शेवंताबाई लावायची. बघू आता वेळ का भेटेल शेवंताबाईला, पण आता बघू. आता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय.